वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कृषी सेवक भरतीशी रिलेटेड ज्या काही योजना आहेत आणि सिलेबसमध्ये प्रामुख्याने ज्या योजना नोट केलेल्या आहेत त्या सिलेबसनुसार आपण आज योजना घेणार आहोत। आणि ह्या ज्या योजना आहेत मित्रांनो, त्या आपल्याला कुठल्याही मार्केटमधील एका बुकमध्ये मिळणार नाहीत, कारण की मार्केटमध्ये बरेचसे बुक अवेलेबल आहे, बरेचसे ऑथर आहेत, बरेचसे, परंतु कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या योजना एका ठिकाणी एकत्रित अशा दिसणार नाहीत आणि त्याचा एक कुठला ऑथेंटिक सोर्ससुद्धा नाही। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इतर जो सिलेबस आहे योजनांव्यतिरिक्त तो इकडून तिकडून मिळून जाईल किंवा तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडेल, परंतु ह्या योजना ज्या आहेत त्या कोणत्याही एका बुकमध्ये एका पुस्तकामध्ये दिलेल्या नाहीत। बरेच मार्केटमध्ये पुस्तक आहेत, त्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत, सगळ्या आहेत, पण सिलेबसनुसार योजना कोणत्याही पुस्तकामध्ये एकत्रित करून दिलेल्या नाहीत। मग अशा योजनांची माहिती मिळवावी कशी, तर बघा बरेचसे सर्च इंजिन आहेत त्याच्यानुसार आणि बरेचसे वेबसाईट आहेत त्यासुद्धा अपडेटेड नाहीत किंवा काही अपडेटेड आहेत। मग बरीचशी माहिती आणि खटापट याच्यासाठी करावी लागली। त्याच्यानंतर आपण जर बघितलं जे काही बुक्स आहेत त्या बुक्समधून इकडून तिकडून माहिती गोळा करून मी या योजनांची एक सोर्स बनवण्याचा प्रयत्न केला। म्हणून मित्रांनो, हा जो सोर्स आहे तो ऑथेंटिकच आहे आणि मी असा दावा करत नाही, कारण की काय होते यामध्ये जो सोर्स आहे तो इकडून तिकडून मिळवला गेला आहे आणि यामध्ये जे काही डेटा आहे तरीसुद्धा मी एक सोर्स बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून मित्रांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या लेवलवर या सोर्समध्ये जे काही गोष्टी पुरवण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा गोष्टी तुम्ही रीचेक करा, नाहीतर तुम्हाला हा सिलेबस, मी तुम्हाला असे सांगू शकते की हा सिलेबस जो आहे किंवा ह्या ज्या योजना आहेत तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये परीक्षेमध्ये फायदा होईल। एक लूक कोअर म्हणून तुमच्यासाठी ह्या ज्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण बरेचसे प्रश्न घेऊ। आता काय झालं, आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला पोल ऑप्शन आणि कम्युनिटी ऑप्शन मिळालेले आहे। त्या कम्युनिटीमध्ये आपण पोस्ट करू शकतो आणि पोलसुद्धा देऊ शकतो। म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तिथे पोल जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील किंवा तुम्ही तिथे पोल सोडवू शकता। डेली आपण क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकू आणि तुम्ही तिथे चॅटसुद्धा करू शकता, प्रश्नांची उत्तरंसुद्धा देऊ शकता, काही सजेशन ऑब्जेक्शन असं कुठल्याही गोष्टी असं तुम्ही तिथे चॅट बॉक्समध्ये किंवा मेसेजमध्ये तुम्ही बोलू शकता। म्हणून मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर। चला, आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण योजनांना सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, यामध्ये विकासाच्या ज्या काही योजना सांगितल्या त्यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत। आपण एक एक माहिती बघू, एक एक योजना पाहू। यामध्ये प्रथम कोरडवाहू क्षेत्र विकास योजना आहे, त्याला DPAP असं सुद्धा म्हणतात। मित्रांनो, इथे DPAP म्हणजेच काय म्हटलं मी, कोरडवाहू क्षेत्र विकास योजना। आता DPAP इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं याचा लॉंग फॉर्म काय होतं किंवा फुल फॉर्म काय होते, तर बघा DPAP म्हणजे काय होते, तर ड्रॉट प्रोन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम। तसं बघितलं मित्रांनो, तर योजनेमध्ये इथे कोरडवाहू क्षेत्र विकास योजना असं दिलेलं आहे, पण याला सिमिलर नावंसुद्धा आहेत, म्हणून सिमिलर नावसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात। मग सिमिलर नावं काय, तर अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम किंवा आणखी एक नाव आहे ते म्हणजे दुष्काळग्रस्त क्षेत्र विकास कार्यक्रम आहे। अशा प्रकारे त्याला वेगवेगळे नाव आहेत। तुम्ही आता आपण समोर त्या योजनांची डिटेलमध्ये माहिती बघणारच आहोत। पुढची जर योजना त्यांनी सांगितली आहे निर्धारित लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, समोर आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम, अशा बऱ्याचशा योजना सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, प्रत्येक योजनेमध्ये 2-4 योजना इन्क्लूड होतातच। समोर बघितलं मित्रांनो, तर डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम आहे, एकात्मिक विकास कार्यक्रम आहे, एकात्मिक फळ विकास योजना आहे, फळबाग विकास योजना आहे, तसंच बहुविध पीक योजना आहे। त्या सगळ्या योजना दिलेल्या आहेत। मग आणखी आपण समोर सुरुवातीला सिलेबस पाहून घेऊ काय आहे ते आणि नंतर एक एक योजना डिटेलमध्ये अभ्यासू। समोरच्या योजना बघितल्या तर त्यामध्ये एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र इत्यादींचा समावेश होतो। एक गोष्ट इथे नोटीस करा मित्रांनो, की इथे एवढ्याच योजना आहेत, परंतु या योजनेमध्ये आणखी योजना इन्क्लूड होतात, म्हणून एवढ्याच योजना हा आपला सिलेबस नाही म्हणजे आहेत, पण यामध्ये आणखी योजना आहेत त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। म्हणून आपण आता एक एक पाहू। सुरुवातीला मित्रांनो, आपण DPAP म्हणजेच काय, ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम बघणार आहोत। आता या प्रोग्राममध्ये आपण जर बघितलं, याला मी तुम्हाला सांगितलं 3 सिमिलर नाव आहेत, लक्षात ठेवा। सिमिलर नावपैकी कुठलंही नाव यामध्ये परीक्षेमध्ये विचारू शकतात। मग कुठलं, तर अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम म्हणतो आपण त्याला, किंवा विभाग किंवा विकास कार्यक्रम असं सुद्धा येऊ शकते। नंतर दुष्काळग्रस्त क्षेत्र कार्यक्रम असं सुद्धा म्हणतात, म्हणून ही सिमिलर नावं लक्षात ठेवा। आणि आपण त्या आधी बघितलंच की कोरडवाहू क्षेत्र विकास योजना किंवा कार्यक्रम असं सुद्धा त्याला म्हणतात।
मग ऑब्जेक्टिव्ह यावर काय पडेल? तर लक्षात ठेवा मित्रांनो, यावर ऑब्जेक्टिव्ह असा पडतो की या योजनेची सुरुवात कधी झाली. तर लक्षात ठेवा इथे मी 74-75 लिहिलं आहे, पण हे चुकीचं आहे. या योजनेची सुरुवात 73-74ला झाली आणि ह्या ज्या योजना आहेत ते कृषी सेवकसाठी आहेत, म्हणून तुम्हाला ग्रामसेवकला कामात पडणार नाहीत किंवा इतर परीक्षांसाठी कामात पडणार नाही असं नाही. या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कामात पडू शकतात आणि महत्त्वाच्या योजना आहेत. या योजनेबद्दल मित्रांनो आपण अधिकची माहिती बघितली तर आपल्याला समजते की चौथी पंचवार्षिक योजना होती. त्या चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आता चौथ्या पंचवार्षिक योजनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. त्यावर प्रश्न आजूबाजूने आले तर म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या की आपण चौथ्या पंचवार्षिक योजनेबद्दल इथे थोडक्यात बघणार आहोत. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं नाव जे होतं ते स्थैर्यासह आर्थिक वाढ होता आणि आर्थिक स्वावलंबन हे होतं. त्यामध्ये अध्यक्ष ज्या होत्या त्यावेळेस इंदिरा गांधी होत्या आणि त्याचा जर आपण कार्यकाळ बघितला म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा, तर याचा कालावधी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 असा होता. यामध्ये कुठलं प्रतिमान वापरलं गेलं यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे. तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲलन मॅन अशोक रुद्र यांनी सुचवलेलं ॲलन मॅन अशोक रुद्र प्रतिमान वापरलं गेलं आणि यानुसारच योजनांची जी काही निर्मिती करण्यात आलेली होती. आता त्यावेळेस नेमकं काय होतं मित्रांनो, यावेळेस जर आपण बघितलं मित्रांनो तर खूप मोठे मोठे प्रश्न इंदिरा गांधींसमोर होते. त्यामध्ये भारत पाकिस्तान युद्ध होतं 1971चं आपण बघतो. त्यावेळेस जनरल मोनिक शॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताला विजय मिळाला होता. म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगते, तेलाचं संकट होतं. आपण बघतो 1973 मोठं तेलाचं संकट आलं होतं आणि तेलाच्या किमती 400% वाढल्या होत्या. त्याच वेळेस राज्य निर्मितीचा सुद्धा प्रश्न पडला होता की मणिपूर, त्रिपुरा, मेघालय अशा केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा त्यांना देण्यात आला होता आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग यामध्ये बऱ्याचशा योजनांचा विकास झाला होता. आपण बघतो MRTP कायदा होता, फेरा होता. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट पण विचारतात, हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे ग्रामसेवक आणि कृषी सेवकला की बोकारो लोहपोलाद उद्योग आहे तो कोणत्या योजनेमध्ये त्याची निर्मिती झाली होती. तर लक्षात ठेवा चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याची निर्मिती झाली होती आणि रशियाच्या मदतीने आपण तो पोलाद कारखाना झारखंड राज्यामध्ये 1972मध्ये उभारण्यात आला होता. आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे यामध्ये ऑपरेशन फ्लड आपण बघतो 1970चं जे होते ऑपरेशन फ्लड म्हणजेच काय, त्याला आपण दुधाचा महापूर असं म्हणतो आणि वर्गीस कुरियन त्याच्याशी संबंधित आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यांचा जो ऑपरेशन फ्लड कार्यक्रम होतो हा जवळजवळ चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसंच आपण बघतो की हा ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम याच्यासाठी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे. हा सुद्धा कार्यक्रम याच योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आला होता 73-74मध्ये. ही महत्त्वाची गोष्ट. आणखी एक प्रश्न विचारला जातो बँकिंग स्वरूपात. इंदिरा गांधी होत्या आणि आपल्याला माहीत आहे की ज्या तळागाळापर्यंत लोकांना जे काही इकॉनॉमी डेव्हलप व्हावी आणि तळागाळापर्यंत लोकांना पैसा मिळावा यासाठी इंदिरा गांधींनी एक खूप मोठी म्हणजे कार्यक्रम केला होता. तो म्हणजे कोणता, तर बँकांचे राष्ट्रीयकरण त्यांनी केलं होतं. 19 जुलै 1969ला 50 कोटीपेक्षा जास्त ठेवी ज्या आहेत अशा 14 बँकांचं त्यांनी राष्ट्रीयकरण केलं होतं. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणून इथे घेतला मित्रांनो. आणखी याच्याशी संबंधित एक प्रश्न पडतो तो म्हणजे अग्रणी बँक योजना आणि अग्रणी बँक संबंधित आपण बघतो 1969मध्ये रिझर्व्ह बँकेने जे काही क्षेत्रीय विकासाच्या दृष्टीने अग्रणी बँक योजना सुरू केली होती आणि यामध्ये आपण बघतो की धनंजय गाडगीळ आहे, त्याच्यानंतर बघतो तसेच नरिमन समिती आहे, ह्या समित्या त्याच्याशी संबंधित होत्या. हे सगळे प्रश्न पडलेले आहेत म्हणून मी तुम्हाला आजूबाजूची माहिती कव्हर करून टाकली. आता आपल्याला बघायचं आहे ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम. तर बघा मित्रांनो, ड्रॉट प्रोन एरिया जो प्रोग्राम आहे तो आपण बघतो की यामध्ये दुष्काळ परिस्थिती, मी तुम्हाला एक लुकवर सांगितलं की कशी परिस्थिती होती त्यावेळेस. तर बघा यामध्ये आपल्याला समजलं की दुष्काळ परिस्थिती, तेलाचं संकट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर कोरडवाहू क्षेत्र विकाससुद्धा आपल्याला करायचा होता. मग त्या इंदिरा गांधींनी हा कार्यक्रम सुरू केला होता. यासाठी बघतो की सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणे, अवर्षण परिणाम कमी करणे, याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय तर म्हणजेच आपण ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम सुरू केला होता. आणखी एक माहिती जेव्हा मी गुगलला सर्च केलं त्यामध्ये मला समजलं की 1974-75पर्यंत DPAP अंतर्गत 13 राज्यातील 96 जिल्ह्यातील 627 ब्लॉकमध्ये ही योजना कार्यरत होती आणि त्याच्यासाठी हनुमंतराव समिती होती ती त्याच्याशी संबंधित होती. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बरेचसे मित्रमैत्रिणी जे आहेत ते PDF मागतात की PDF आहे का, म्हणून मी PDF बनवत नाही आणि PDF जरी बनवली तरी मित्रांनो तुम्हाला त्या PDFचा जास्त फायदा होणार नाही. जेवढं तुम्ही लेक्चर अटेंड करून किंवा ऐकून जेवढा तुम्हाला फायदा होईल तेव्हा तुम्हाला PDFमध्ये भेटणार नाही. कारण की PDFमध्ये मी काय जे फक्त हँड रिटन केलेलं आहे तेच तुम्हाला कळणार आहे. बाकीच्या ज्या आजूबाजूच्या गोष्टी सांगते त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि परीक्षेमध्ये विचारल्या असतात. म्हणून ऑब्जेक्टिव्ह काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यासाठी लेक्चर ऐका आणि लेक्चर हवं असल्यास
ऑडिओ टाईपमध्ये तुम्ही ऐकू शकता, म्हणून तुम्ही ऑडिओ डाउनलोडसुद्धा करू शकता मित्रांनो. आता आपण समोर पाहू. समोर आपल्याला बघायचं आहे आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम आणि या योजनेबद्दल आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे. सुरुवातीला मित्रांनो ही जी योजना आहे ही योजना आपल्याला बघण्याआधी आदिवासींबद्दल थोडक्यात काही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षाभिमुख आहेत, म्हणून त्या गोष्टी समजून घेऊया आणि नंतर मग आपण हा कार्यक्रम म्हणजे विकास योजना कार्यक्रम बघूया. आपण जर बघितलं मित्रांनो, भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये आदिवासी म्हणजेच बघा, आदिवासींना आपण काय म्हणतो, ST म्हणतो. ST म्हणजे काय, शेड्यूल्ड ट्राईब्स असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. बघा, आदिवासींच्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघितली त्यात आपल्याला समजते की भारतीय राज्यघटनेनुसार भारतात जवळपास 645 आदिवासी जमाती आहेत आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची लोकसंख्या 10.43 कोटी इतकी आहे, जी देशाच्या लोकसंख्येच्या 8.6% आहे. देशातील अनेक राज्यामध्ये आदिवासी जमाती आपल्याला विखुरलेल्या दिसून येतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की बघा, आदिवासींनाच आपण काय म्हणतो, अनुसूचित जमाती म्हणतो. म्हणजेच काय, शेड्यूल्ड ट्राईब तर मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्राच्या बाबतीत, मी काय सांगत आहे, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या बाबतीत मान्यता दिलेल्या राज्यातील काही जाती आहेत ज्या अतिमागास जमाती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण बघतो माडिया गोंड आहे, प्रामुख्याने चंद्रपूर या जिल्ह्यातील. नंतर कातकरी आहे, कातकरी आपण बघतो रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील. आणि कोलाम आहे यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांमधील. ह्या तिन्ही ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्या केंद्र सरकारने, राज्य सरकारने नाही, केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या राज्यातील अतिमागास जमाती आहेत आणि यामध्ये प्रश्न पडू शकतो, म्हणून ही गोष्ट इथे घेतलेली आहे. मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक प्रश्न राहील की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजेच ST म्हणजेच आदिवासी यांची आपल्याला किती लोकसंख्या पाहायला मिळते आणि ते महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या किती टक्के आहे, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, येथे आपण बरीचशी आजूबाजूची माहिती कव्हर केली. आता आपल्याला मूळ योजना नेमकं काय आहे ते समजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे समजलं असेल की आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम आहे, म्हणजे आदिवासी संबंधित ह्या काही विकासाच्या योजना असतील. यामध्ये आपण बघतो एकच योजनेचा समावेश होत नाही, तर यामध्ये बऱ्याचशा योजना आहेत त्याचा समावेश होतो, त्या आपण समोर बघणारच आहोत. आता आपण बघणार आहोत मित्रांनो की इथे आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम सांगितले आहे. मग तुम्हाला क्षेत्र माहिती असायला पाहिजे की कोणत्या ठिकाणी आदिवासी राहतात. तर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग असे कोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत सांगत आहे की चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ. त्याच्यानंतर हा झाला आपला पूर्व विदर्भातला आणि विदर्भातला प्रामुख्याने प्रदेश, म्हणजे आपण विदर्भ पकडू. नंतर आपण जर बघितलं तर खानदेशामध्ये जवळजवळ तिकडे येते धुळे, जळगाव, नंदुरबार. नंतर मग खाली जर आपण बघतो नाशिक, पालघर आणि इकडे मुंबईकडे, कोकणाकडे गेलो तो पालघर, ठाणे इत्यादी ठिकाणी आपल्याला आदिवासी जे काही जमाती आहेत त्या पाहायला मिळतात. आणि याचा जो विकास करण्यासाठी मित्रांनो आदिवासी विभागाची स्थापना करण्यात आली. तर 22 एप्रिल 1983 रोजी स्वतंत्र आदिवासी विभागाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर आपण बघतो 1984 पासून आदिवासी विकास जो कार्यक्रम आहे तो स्वतंत्रपणे ते राबवत आहेत आणि याच्यासाठी जे असतात ना कॅबिनेट मंत्री असतात. मग आता आपल्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री कोण आहेत? तर तत्कालीन आहे विजयकुमार गावित आहेत, हे कॅबिनेट मंत्री आहेत. म्हणजे 14 ऑगस्ट 2022 पासून त्यांनी तो पदभार कार्यभार सांभाळत आहेत ते. त्याच्यानंतर आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 1974-75 आदिवासी क्षेत्र उपाययोजना, आदिवासी क्षेत्र कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. आणि बघतो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1987-88 पर्यंत संपूर्ण आदिवासी लोकसंख्या उपाययोजना एका नियंत्रणाखाली आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेचा जो अर्थसंकल्प आहे 2023-24 मधला, त्यामध्ये सुद्धा आदिवासी विभाग म्हणजे आदिवासी विकास विभागाला आर्थिक वार्षिक खर्चाकरता तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये 184.2976 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. मग मित्रांनो, आदिवासींमध्ये लिटरेसी वाढावी, आरोग्य सुधारावं यासाठी बऱ्याचशा योजना आहेत आणि त्यांना अनुदान मिळावं यासाठी सुद्धा बऱ्याचशा योजना आहेत. आता आपण बघू तर याच्यामध्ये आदिवासी विभागातील आरोग्य सेवा आहे. 1976 महाराष्ट्र सरकारने ती सुरू केली. आदिवासी लोकांमधील अंधश्रद्धा कमी करून त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे. आदिवासी विभागात 20,000 लोकसंख्येमागे एक आरोग्य केंद्र स्थापन करणे असं त्या योजनेचं उद्दिष्ट होतं. आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आदिवासी क्षेत्रात एकाधिकार योजना, ही सुद्धा योजना महत्त्वाची आहे. 1976 ही योजना सुरुवात झाली या योजनेला.
आदिवासी लोकांच्या मालास योग्य भाव देण्यासाठी ही एकाधिकार योजना सुरू करण्यात आली होती. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची फसवणूक थांबवणे, आदिवासी लोकांचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हे या योजनेमागील उद्दिष्ट होते. अशा प्रकारे महत्त्वाच्या काही योजना आहेत ज्या आदिवासी विकास विभाग योजनेअंतर्गत येतात. समोरची योजना पाहू मित्रांनो, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम योजना आहे आणि अत्यंत महत्त्वाची योजना आहे. यावर विचारल्या जातात ऑब्जेक्टिव्ह आणि बऱ्याच वेळा पडलेसुद्धा आहेत. लक्षात ठेवा, याची सुरुवात विचारतात आणि 2 ऑक्टोबर 1980 2 ऑक्टोबर पर्टिक्युलरली गांधी जयंतीला या योजनेची सुरुवात झाली म्हणून लक्षात ठेवा. आणि या योजनेचा कालावधी जो होता तो 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे ही योजना सुरुवात झाली. आणि कालावधी आपण बघतो 6व्या पंचवार्षिक योजनेचा तर 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 असा 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता. आणि यामध्ये ज्या अध्यक्ष होत्या त्या इंदिरा गांधीच होत्या. नंतर त्यांची डेथ झाली होती. आपल्या डेथ म्हणजे त्यांना मारण्यात आलं होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर राजीव गांधी आले होते. म्हणजे 2 जे आहेत या योजनेमध्ये अध्यक्ष आहेत, इंदिरा गांधीसुद्धा आणि राजीव गांधीसुद्धा. 6व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी तर आपण बघितला, पण या कालावधीमध्ये नेमक्या घटना काय झाल्या म्हणजे 80 ते 85 दरम्यान कोणकोणत्या घटना झाल्या त्यासुद्धा आपण बघू. एक शॉर्ट रिकॅप घेऊ. त्यामध्ये बघतो की ऑपरेशन ब्लू स्टार होतं, हे आपल्याला माहिती आहे. जे भिंद्राणवाले होते इतर अतिरेकी शस्त्रास्त्र सुवर्ण मंदिरामध्ये जो काही ठाण मांडून बसले होते आणि त्यावेळेस जे काही मिशन राबवण्यात आलं होतं, मेजर जनरल कुलदीप सिंग होते त्या ब्रार असं त्यांना म्हणतात. आणि त्यांनी जे मिशन राबवलं होतं त्याला ऑपरेशन ब्लू स्टार असं म्हणतात. ते एक मिशन. त्याच्यानंतर भोपाळ वायू दुर्घटना होती. यावर सुद्धा प्रश्न पडतो की 2 ते 3 डिसेंबर 1984ला भोपाळ गॅस दुर्घटना घडली होती. त्याच्यानंतर आपण बघतो की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम या योजनेमध्ये सुरू करण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनासुद्धा म्हणजे NREP आपण त्याला म्हणतो, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रामसुद्धा याच योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. ग्रामीण क्षेत्रातील महिला आणि बालकांचा विकास योजना यासाठी म्हणजे डॉक्रा आपण असं म्हणतो, डेव्हलपमेंट ऑफ वुमन फॉर अँड चाइल्ड इन रूरल एरियाज, डॉक्रासुद्धा याच योजनेमध्ये राबवण्यात आली होती. त्याच्यानंतर बायोगॅस कार्यक्रमसुद्धा राबवण्यात आला होता. आणि आपल्या परीक्षेला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडू शकतील अशा महत्त्वाच्या योजना म्हणजे कार्यक्रम ते म्हणजे डेअरी विकास कार्यक्रम, त्याला DDP म्हणतो, डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम. याची सुरुवात 1983मध्ये झाली होती म्हणजे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली होती. नोट करून घ्या ऑब्जेक्टिव्ह म्हणून. समोर जर बघितलं तर राष्ट्रीय बियाणे कार्यक्रम हा सुद्धा आपल्याला आहे बीजोत्पादनमध्ये. हा सुद्धा कार्यक्रम त्याला नॅशनल सीड प्रोग्राम असं म्हणतात. तो 1983मध्ये सुरू झाला होता. त्याच्यानंतर दुसरा वीस कलमी कार्यक्रम म्हणजे 14 जानेवारी 1982 रोजी सुरू झाल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या आहेत. तोंडी जरी सांगत असेल तरी तुम्ही त्या गोष्टी नोट करून घ्या. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि कधी करण्यात आलं? 14 जुलै 1969ला. तर 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दुसरं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं बँकांचं 15 एप्रिल 1980. हे पर्टिक्युलर डेट विचारतात. लक्षात ठेवा, 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँकांचं राष्ट्रीयकरण 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलं होतं. आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणूनच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी सेवक आणि ग्रामसेवक दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून नाबार्ड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट हा फुल फॉर्मसुद्धा विचारतात. आणि कोणती समिती याच्याशी संबंधित होती हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे आणि हमखास पडेल. तो म्हणजे शिवरामन समिती यांच्या शिफारशीनुसार. आणि डेट कधी स्थापन झाली होती तर 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे कारण की हा एक स्लॉट आहे. कसा 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85 दरम्यान एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. मित्रांनो, आता आपण आपल्या मूळ योजनेवर येऊ. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता तुम्हाला समजलं असेल म्हणजे ऑल जी काही आयडिया असेल ते तुम्हाला आली असेल की का बरं आता आपल्याला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राबवायचा आहे. तर यामध्ये बघा उद्देश काय होता तर गरिबांना दारिद्र्य रेषेच्या वर उचलून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करणे, ग्रामीण बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका इत्यादींच्या माध्यमातून लोकांपर्यंत म्हणजे पैसा पुरवणे आणि एक इकॉनॉमी जनरेट करणं या योजनेमागील उद्देश होता. म्हणजे गरिबांचं जे काही होतं ते आर्थिक स्वावलंबन त्यांना प्राप्त झालं पाहिजे यासाठी ही योजना आपल्याला पाहायला मिळते.
मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कसे पडतात. तर ऑब्जेक्टिव्ह असे पडतात की एक तर योजना, त्याच्याशी रिलेटेड दुसरं काय नाव आहे ते बघा, त्याच्यानंतर त्याची सुरुवात कधी झाली हा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह पडते. त्याचा फुल फॉर्म काय आहे तर हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह पडू शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे उद्देश काय त्या योजनेचा, एक लॉजिक तुम्हाला समजूनच जाते की एक आयडिया जनरल. आणि नंतर आपण बघतो की ती कशामध्ये विलीन झाली ही सुद्धा प्रश्न विचारतात. तर बघा, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना आहे ते कशामध्ये विलीन झाली तर सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना यामध्ये ती विलीन झाली. कधी आणि ही योजना कधी होती तर 1 एप्रिल 1999 रोजी ही योजना सुरुवात करण्यात आली. कोणती? सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम तर बघितला. मग आता आपल्याला सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनासुद्धा पाहायची आहे, कारण की त्यामध्ये ती विलीन झाली म्हणून प्रश्न पडू शकतो. तर बघा मित्रांनो, आपण सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेबद्दल पाहू. यामध्ये आपण बघतो की ही केंद्र सरकारची योजना आहे आणि यामध्ये 1 एप्रिल 1999 म्हणजे सुरुवात करण्यात आली. आणि यामध्ये आपण कोणकोणत्या योजनांचा समावेश झाला. मग आपल्याला माहीत आहे IRDP तर त्यामध्ये इन्क्लूड झालीच. मग बाकीच्या कोणत्या झाल्या तर ट्रायसेम आहे, डॉकरा आहे, MWS आहे, GKY आहे, नंतर सित्रा आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या योजना कशामध्ये विलीन झाल्या? सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनामध्ये विलीन झाल्या. मग याचा उद्देश काय तर ग्रामीण भागातील लहान कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देऊन गरिबांना स्थिर व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत. मग यासाठी पण बघितलं मित्रांनो की 50% अनुसूचित जाती आहे त्यांच्यासाठी अनुदान देण्यात येते. त्याच्यानंतर 40% अनुसूचित जमाती आहे त्यांना अनुदान देण्यात येते. त्याच्यानंतर आपण बघतो 3% महिला आहेत त्यांना अपंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनुदान देण्यात येते. आपण बघतो मित्रांनो, हे केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर दोन्ही स्तरावर राबवण्यात येते. मग आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार यासाठी किती पुरवते तर लक्षात ठेवा, अनुदान किती पुरवते तर 75% अनुदान जे आहे ते केंद्र सरकार देत असते आणि 25% अनुदान जे आहे ते राज्य सरकार देत असते. म्हणून महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, आता आपल्याला समोर एकात्मिक फळ विकास योजना म्हणजे फलोत्पादन योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे. आता ते आपण पाहू. एकात्मिक फळ विकास योजना आहे म्हणजे इंटिग्रेटेड आहे. यामध्ये एकात्मिक आहे म्हणजेच काय अर्थ होते माहिती आहे का, यामध्ये बऱ्याचशा योजनांचा समावेश आहे असा त्याचा अर्थ होतो. मग याच्यासाठी एकात्मिकमध्ये बघा, MIDH मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर असं त्याला इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो. आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही योजना सुरुवात करण्यात आली. याची पर्टिक्युलर डेट विचारल्या जाते की 2014-15 ही योजना सुरू करण्यात आली. महत्त्वाची गोष्ट आहे, हा ऑब्जेक्टिव्ह आहे तुमचा की 14-15 एकात्मिक फळ विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. MIDH बद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली तर 2014-15 पासून देशातील 384 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली गेली होती आणि 2014-15 ती महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यात लागू होती. पण आपण जर महाराष्ट्राचा विचार केला 15-16 तर ते एकूण 34 जिल्ह्यांसाठी राबवण्यात आली होती. बघा, 2014-15 जेव्हा देशामध्ये होती तेव्हा 33 जिल्ह्यांचा समावेश होता आणि 15-16 34 जिल्ह्यांचा समावेश झाला. आता राष्ट्रीय फलोत्पादन जे काही एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आहे यामध्ये आपण बघतो बऱ्याचशा योजनांचा समावेश होतो. मग बऱ्याचशा योजनांमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या आपण बघणार आहोत. मग यामध्ये आपण बघतो मित्रांनो की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे, नारळ विकास योजना आहे, पूर्वोत्तर आणि हिमालयीन राज्यांसाठी फलोत्पादन अभियान आहे. तसंच आपण बघतो की राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आहे म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की केंद्रीय फलोत्पादन संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर आहेत. त्यामध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर कोणकोणते आहेत त्याचासुद्धा समावेश होतो. म्हणजे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्ल्यूड होतात. यामध्ये मित्रांनो आपण एक एक अभियान बघणार आहोत. बघा, सुरुवातीला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे त्याला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असं म्हणतात. आणि हे जे अभियान आहे 2005-06 सुरू करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्यावेळेस ते 19 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू करण्यात आलेलं आहे. आता जर आपण बघितलं याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर फळे आहे, भाजीपाला, फुले, सुगंधी औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आहे, या अभियानाअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी राबवल्या जातात, कोणकोणते घटक राबवले जाते बघा. यामध्ये टिश्यू कल्चर आहे, त्याच्यानंतर टिश्यू कल्चर केंद्राची स्थापना करणे, उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणे, संशोधन करणे, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, रोपवाटिका तयार करणे, त्याच्यानंतर
पायाभूत सुविधांचा विकास करणे, साठवणूक करणे म्हणजे प्रक्रिया, सुविधा, शेततळे, जुन्या फळबागांचे पुनर्जीवन करणे, बाजार व विपणन सेवा पुरवणे, फलोत्पादन शेतीस कंत्राटी शेतीस चालना देणे, नंतर फलोत्पादन प्रक्रियांना सुविधा उपलब्ध करून देणे, मानव संसाधन विकास करणे, अशा प्रकारे महत्त्वाचे घटक या योजनेअंतर्गत राबवले जातात. मग आता प्रश्न इथे असा पडतो की एवढं सगळं आपल्याला करायचं आहे, याच्यासाठी खर्च तर लागणारच आहे ना. मग खर्च कोण देणार? तर केंद्राचा आणि राज्याचा दोघांचा याच्यामध्ये वाटा असतो. मग केंद्र सरकार किती देते? आधी जी आहे, मी आधीची गोष्ट सांगत आहे, आधी केंद्र सरकार 85% द्यायचं आणि 15% बाकी राज्याचा वाटा असायचा. आता आपण बघतो की 2015-16 पासून काय झालं, 60% केंद्राचा वाटा आहे आणि 40% राज्याचा वाटा आहे. आणि आता सध्या जर अपडेटेड झालं असेल तर ते मला माहिती नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, 2005मध्ये महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाची म्हणजेच MSHMPB महाराष्ट्र स्टेट हॉर्टिकल्चर अँड मेडिसिनल प्लांट बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह महत्त्वाचा आहे. बघा, 2005मध्ये MSHMPB याची स्थापना करण्यात आली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण राष्ट्रीय फलोत्पादन अभियान हे अभियान समजून घेतलं आणि हे जे अभियान आहे ते एकात्मिक फलोत्पादन अभियानाअंतर्गत राबवले जाते. समोर आपण नारळ विकास योजना बघणार आहोत. यामध्ये डिटेल नाही पाहायचं आपल्याला, फक्त एक ओव्हरलुक करायचं आहे. कसं कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड असं म्हणतो, आपल्याला CDB असं म्हणतो, आणि ते कुठे आहे तर केरळ आणि कोचीमध्ये. म्हणून मी जे काही महत्त्वाच्या संशोधन संस्था घेतलेल्या आहेत ते लेक्चरसुद्धा आहे, ते तुम्ही पाहू शकता. बऱ्याच मित्रांना लेक्चर शोधता येत नाही, तर बघा मित्रांनो, महत्त्वाच्या कृषी संशोधन संस्था भाग 1 या नावाने ते लेक्चर आहे, ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि भाग 2 आपल्याला लवकरच अपलोड करायचा आहे. भाग 2मध्ये आपल्याला नाफेड आहे, त्याच्यानंतर नाबार्ड आहे, FCI आहे, ICAR आहे, KVKs आहेत. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाच्या ज्या काही कृषी संस्था आहेत त्या राहिलेल्या, त्या म्हणजे MPED आहे, APEDA आहे, या संस्था आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या आहेत. आणि कृषी विद्यापीठं कुठले आहेत, त्यांची स्थापना कधी झाली आहे, ते सगळं डिटेलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, कारण की तो एक्झाम ओरिएंटेड डेटा आहे, तो मी लवकरच अपलोड करेल. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण जेव्हा ते लेक्चर मी अपलोड करेल तेव्हा त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि त्याच्यावरचे पोल नक्की सोडवसाल, ते पोल क्वेश्चन असतील ते मी कम्युनिटीमध्ये टाकणार आहे, म्हणून सबस्क्राईब नक्की करा, त्याशिवाय तुम्हाला ते पोल सोडवता येणार नाहीत. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की पूर्वोत्तर आणि हिमालयीन राज्यांसाठी फलोत्पादन अभियान जे आहे, म्हणजेच काय होतं त्याला, हॉर्टिकल्चर मिशन ऑन फॉर नॉर्थ ईस्ट अँड हिमालय स्टेट, याच्यासाठी सुद्धा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत विकास योजना राबवल्या जातात. तसंच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ आहे, त्याला आपण नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असं म्हणतो. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन याच्याशी संबंधित होते. त्यांनी याच्यासाठी शिफारस केली होती 1984मध्ये की एक फलोत्पादन मंडळाची स्थापना करण्यात यावी, म्हणून 1984मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची स्थापना करण्यात आली होती. तसंच मित्रांनो, आणखी एक संस्था आहे, केंद्रीय फलोत्पादन संस्था, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर असं आपण त्याला म्हणतो. आणि 2006-07मध्ये पूर्वोत्तर राज्यांमध्ये फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये क्षमता विकास करण्यासाठी केंद्रीय फलोत्पादन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. आणि ही जी संस्था आहे ते मेज्जीफेमा, नागालँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण महत्त्वाच्या एकात्मिक फलोत्पादन योजना आहे त्याच्या रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या योजना संस्था आहेत त्या आपण बघितल्या. आता आपल्याला महाराष्ट्राशी रिलेटेड एक योजना बघायची आहे, ते म्हणजे कोणती, तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. आणि ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्रातल्या आपण पेपर देतो आणि महाराष्ट्रामध्ये आहे योजना राबवली जाते, म्हणून पेपरमध्ये विचारू शकतात. तर मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना जी आहे ते 6 जुलै 2018 रोजी राज्य सरकारने सुरू केली. आणि आपल्याला तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो की स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. ते कोण होते, काय होते, त्यांचा कार्यकाळ काय, याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे. आता त्या योजनेबद्दल आपण थोडक्यात पाहू. 15 फळ पिकांचा समावेश या योजनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यासाठी नेमकं काय काय गोष्टी करण्यात येतात किंवा काय ही योजना पुरवते, तर खड्डे खोदणे आहेत, कलमे आहे, लागवड आहे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण आहे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत राबवल्या जातात. आणि या योजनेबद्दल आपण आणखी बघितलं तर ठिबक सिंचनाद्वारे जे काही पाणी होतं ते त्यासाठी योजनेअंतर्गत त्याला निधी पुरवण्यात येत होता. ते म्हणजे कोणती योजना, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. आणि मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे, त्याला रफ्तार असं सुद्धा म्हणतात.
इथे फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत त्याला निधी पुरवण्यात येतो आणि ही योजना आपण घेणारच आहोत पुढे समोर डिटेल. आता यामध्ये आपण बघितलं तर ठिबक सिंचनाऐवजी आता काय केलं, खतांसाठी अनुदान भेटेल अशा प्रकारे सांगण्यात आले. म्हणजे अपडेट माहिती आहे ही की ठिबक सिंचनाऐवजी आता खतांसाठी अनुदान देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता समोर मित्रांनो आपण पाहू त्यामध्ये फळबाग लागवड कार्यक्रम आहे राज्य शासनाचा आणि हा जो आहे तो 21 जून 1990 पासून रोजगार हमी अंतर्गत राबवण्यात येते. आणि मित्रांनो मी तुम्हाला रोजगार हमी योजनेबद्दल डिटेल माहिती सांगितलेली आहे. तुम्ही केंद्रीय व ग्रामीण विकासाच्या विविध योजना हे लेक्चर सर्च करू शकता. म्हणजे ते ग्रामसेवक या पदाकरता घेतलं होतं परंतु ते तुम्हाला इथे सुद्धा कामी पडू शकते. म्हणजे मी त्यामध्ये रोजगार हमी योजना काय आहे ते सांगितलं, महाराष्ट्रामध्ये काय आहे, राष्ट्रीय पातळीवर काय आहे या आणि त्याच्यानंतर मनरेगा आहे. म्हणजे राज्य पातळीवर आपण बघतो की रोजगार हमी योजना आहे ती सुरू झाली होती. वि. स. पांगे हे त्याचे जनक आहेत. आणि जर आपण राष्ट्रीय पातळीवर जर बघितलं म्हणजे महाराष्ट्राचाच त्यांनी रेफरन्स घेऊन राष्ट्रीय पातळीवर योजना सुरू केली होती रोजगार हमी योजना. आणि त्याचंच जे रूपांतर होतं नंतर मग मनरेगामध्ये झालं. आपण बघतो महात्मा गांधीजींचं नाव त्याला देण्यात आलं होतं. अशा प्रकारे ती काही योजना होती. आता त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता केंद्रीय व ग्रामीण विकासाच्या विविध योजना या लेक्चरमध्ये. आता आपण बघू की जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड करण्यात येते ते प्रामुख्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येते आणि हाच तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि या अंतर्गत मित्रांनो आधी आंबा, काजू, सीताफळ, बोर, आवळा, चिंच आणि पेरू इत्यादींचा समावेश होत होता. आता नवीन 2-3 पिकांचा सुद्धा म्हणजे फळ पिकांचा सुद्धा समावेश झालेला आहे. आता ते कोणते आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे अपडेटेड माहिती आहे, तुम्ही ती अपडेटेड माहिती काढा आणि कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे मित्रांनो आपण फळबाग योजनेबद्दल महत्त्वाची माहिती घेतली. आता समोर आपल्याला राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम हा कार्यक्रम बघायचा आहे. यामध्ये भरपूर योजनांचा समावेश होतो आणि भरपूर योजना ज्या महत्त्वाच्या आहेत आणि महत्त्वाच्या करंटशी रिलेटेडसुद्धा योजना होत्या आणि चर्चित योजना होत्या. म्हणजे जसं आपण जलयुक्त शिवार वगैरे बघतो ह्याच्या योजना आहेत. मागील त्याला शेततळे वगैरे वेगवेगळ्या योजना आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत येतात. आता फक्त आपण एक लुक ओव्हर करू. नंतर दुसऱ्या योजनेमध्ये पार्ट 2 मध्ये आपण ही योजना ह्या सगळ्या योजना डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो मृदा संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन मार्फत या सगळ्या योजना राबवण्यात येतात. आता यामध्ये आपण बघतो की केंद्र पुरस्कृत काही योजना आहेत, काही राज्य पुरस्कृत काही योजना आहेत. केंद्र पुरस्कृत योजनामध्ये आपण बघतो एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. आता आपल्याला बघायचं आहे इथे राष्ट्रीय कृषी विकास योजना काय आहे म्हणून. नंतर महात्मा फुले जल व भूमी संधारण आहे, ह्या केंद्र पुरस्कृत काही योजना आहेत. तसंच राज्य पुरस्कृत जर आपण योजना बघितल्या त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान आहे, साखळी बसमेंट कॉन्क्रीट नालाबांध त्याला आपण चेक डॅम असं म्हणतो तो बांधण्याचा कार्यक्रम ती योजना आहे. आदर्श गाव योजना आहे, नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी योजना आहेत. म्हणजे नाबार्ड अंतर्गत ग्रामीण विकासासाठी पायाभूत विकासासाठी मेगा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे तो सुद्धा बघायचा आहे. पाणलोट विकास चळवळ बघायचे. अशा प्रकारे पाणलोट क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या योजना आहेत. यामध्ये पाणलोट क्षेत्राशी विकास संबंधित महत्त्वाच्या चळवळी झालेल्या आहेत, त्या चळवळीसुद्धा आपल्याला अभ्यास करायच्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण पार्ट 1 कंप्लीट केला. मित्रांनो एक गोष्ट की हा जो डेटा आहे हा कलेक्ट करण्यासाठी बरीचशी मेहनत लागते आणि तो डेटा कलेक्ट करून तुमच्यापर्यंत तो एक स्रोत करणं, रिअरेंज करणं, डेटा तुमच्याकडे प्रेझेंटेशन करणं यासाठी खूप मेहनत लागते. म्हणून लेक्चर आवडले असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन भागासोबत. तर आता पार्ट 2साठी आपण पार्ट 2 जो आहे तो लवकरच आपण घेऊ. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही इथपर्यंत लेक्चर ऐकलं, समजून घेतलं म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.